कट्टर नक्षलवादी स्वतःची टॉयलेट पण कॅरी करायचे. असं म्हणतात की ज्याच्या हाताला भांडवलदाराचं रक्त नाही तो कम्युनिस्ट नाही. म्हणजे थोडक्यात यांच्या विचारसरणीची सुरुवातच हिंसेपासून आहे, ती लाल क्रांती. नक्षलवाद्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती असणारा फोर्स म्हणजे सिक्युरिटी फोर्स. नक्षलवादाची मूळ सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली आणि कोणी केली? म्हणजे हे लोक कोण होते जे इतके क्रूर बनून जायचे आपल्याच लोकांविरुद्ध? नक्षलवादी गावात सुरुवात झाल्यामुळे आपण त्यांना नक्षलवादी म्हणतो. बरोबर. परंतु जर त्यांचा इतिहास बघितला तर भारतीय कम्युनिस्ट पार्टीची सुरुवातच 1920 साली झालेली आहे आणि तिथनं ती सुरुवात नंतर ती ब्रिटिशांनी सुद्धा बॅन केलेली संघटना होती. लोकशाहीच्या विरोधात असणारी ती लोक होती. यांच्या सगळ्यात क्रूर कोण वाटला सर तुम्हाला? चारू मुजुमदार होता, कानू सन्याल होता, जंगल संताल होता, त्याच्यानंतर कोंडापल्ली सीतारामय्या होता. तिकडच्या लोकांना काय काय प्रॉब्लेम होत होते त्याबद्दल काय सांगाल? ती एकंदरीत परिस्थिती कशी होती? नाहीतर मग एखाद्याच्या घरी 3 मुलं असतील तर एक चळवळीसाठी द्या म्हणून जबरदस्ती त्याला घेऊन जायचा. बरोबर. मग ज्याला जबरदस्ती ओढून घेऊन गेले त्याच्याकडनं पहिल्यांदा मर्डर करून घ्यायचा किंवा एखादा गुन्हा करून घ्यायचा. मग आता तुझ्याकडनं गुन्हा झालाय, आता तुला परत जायचा मार्ग नाही, अशा तऱ्हेने ते भरती करून घ्यायचे. पोलीस आणि नक्षल याच्यामध्ये ते लोक इचलेले होते. पोलिसांना मदत करावी का नक्षलवाद्यांना करावी? पोलिसांना जास्त ठीक झालं तर पोलीस फार फार काय करतील, अटक करतील. परंतु नक्षलवादी डायरेक्ट मारूनच टाकतात. त्यामुळं एकदम शांत जनता, घाबरलेल्या परिस्थितीतील जनता, जनतेला नक्षलवाद कधीही नको होता. स्त्रियांवर पण अत्याचार करायचे का सर? पोस्टात जसं परत आलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला मेसेज आला की नक्षलवाद्यांना त्याचा राग आला की आम्ही त्यांच्या कॅम्पपर्यंत पोहोचलोय आणि त्यांनी आमच्या पोस्टाच्या शेजारच्या गावचा पोलीस पाटील उचलला आणि त्याच्या लिटरली तोंडात SLR रायफलची बॅरल ठेवून गोळी मारून त्याची हत्या केली. नक्षलवाद्यांना सर पैसा कोण पुरवायचा? खंडणी. जवळपास 1000-1500 कोटीपर्यंत त्यांचं टर्नओव्हर असेल. हे जेव्हा होत होतं तेव्हा मग हे गव्हर्नमेंटला लक्षात येत नव्हतं का? महाराष्ट्रामध्ये गडचिरोली का निवडला? कारण तो मुंबईपासून जवळपास 800-900 किलोमीटर आहे. मलकानगिरी किंवा रायगड हे जे डिस्ट्रिक्ट जे आहेत, ओरिसाचे, ते तेवढ्याच अंतरावर आहे. जिथं राजधानीचं लक्ष कमी आहे, जो कम्पॅरेटिव्हली अविकसित भाग आहे, आदिवासी भाग आहे, जंगल भाग आहे, जिथं विकासाची गंगा अजून पोहोचलेली नाही, असा भाग त्यांनी जाणीवपूर्वक निवडला. चंद्रबाबू नायडूंचं जर आपण पाहिलं तर नक्षलवाद्यांनी त्यांच्यावरही अटॅक केला होता. त्याच्यानंतर तिकडे काय झालं? कारण आपले जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी स्वतः गडचिरोलीचं पालकत्व घेतलंय. त्यामागचं कारण हेच असू शकतं का सर? सांगायला आनंद होतोय की आता भारतातला नक्षलवाद संपलाय. अबुजमाड मधनं पण आपण नक्षलवाद पळवून लावलाय. मी असं ऐकलंय की तिकडचे आमदार त्यांच्या नातेवाईकांना, मी फक्त गडचिरोली बद्दल बोलत नाही, मी नक्षलवादी एरिया बद्दल बोलतोय, पूर्ण भारतातल्या त्यांच्या नातेवाईकांना त्या जिल्ह्यातच नाही ठेवायचे. हे खरं आहे का सर? जे लोक सरेंडर करायचे त्यांना काय प्रलोभन दिलं जायचं गव्हर्नमेंट कडून? गडचिरोलीमध्ये कोणतं असं जंगल आहे की ज्या जंगलामध्ये हे जास्त होतं? गडचिरोलीच्या फूड कल्चर बद्दल काहीतरी सांगा. खरं सांगू, गडचिरोलीची लोक प्रचंड प्रेमळ आहेत. पण ज्या गावांमध्ये हा नक्षलवाद होता किंवा ज्या गावांमध्ये हे ट्रायबल्स लोक आहे, या गावांसाठी आता गव्हर्नमेंट काय करते? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे PSI अधिकारी सुरेश जायभाय सर. सर नमस्ते. नमस्ते. मित्रांनो, आपण मल्टिपल विषयांवर आजपर्यंत पॉडकास्ट केले, ज्यामध्ये रिअल इस्टेट आलं, काही वकिलांसोबत आपण पॉडकास्ट केले, त्यासोबत ॲस्ट्रॉलॉजीवर आपण काही पॉडकास्ट केले. आजचा जो पॉडकास्ट आहे, मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्याच नाही तर पूर्ण भारतातल्या लोकांसाठी महत्त्वाचा पॉडकास्ट आहे. कारण जेव्हा आपण शहरांमध्ये राहतो त्यावेळेस कुणीतरी गावांकडे राहत असतं आणि भारतातले काही गावं असे होते, भारतातले 40% भाग असा होता की जो नक्षलवादाने ग्रासलेला होता. भरपूर लोकांना नक्षलवाद म्हणजे काय अजून माहीत नाहीये आणि ज्या वेळेस नक्षलवाद हे नाव ऐकलं जातं फक्त आपल्यासमोर गन येतात, जंगल येतं, बट ते काय होतं आणि काय त्याच्यातून लोकांना त्रास झालेला आहे, किती लोक मरण पावले, त्यासोबतच किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. नक्षलवाद आज भारतात आहे का नाहीये, या सगळ्या विषयांवर आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहे. कारण सरांनी त्यांच्या आयुष्यातले काही वर्ष हे नक्षलवादी एरियामध्ये पण घालवले. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की सरांचं एक बुक येतं आहे, त्याचं नाव आहे लाल पाणी. त्या बुकमध्ये तुम्हाला A to Z नक्षलवादाबद्दल, तिथल्या परिस्थितीबद्दल सगळी माहिती मिळणार आहे. सर, तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू. येस सर, तुमच्याबद्दल काय सांगाल की तुम्ही सध्या काय करतात? सध्या मी पोलीस प्रशिक्षण खंडाळा येथे प्रशिक्षक म्हणून काम करतोय. ओके. येस सर, जर आपण बघायला गेलं तर तुम्ही पोलीस खात्यात कसे आले? म्हणजे तुम्हाला पहिल्यापासूनच आवड होती का? पहिल्यापासून आवड असं नाही. मी 12वी नंतर DED केलं. DED नंतर DEDच्या CET मध्ये कमी मार्क्स मिळाल्यामुळे मी शिक्षक होऊ शकलो नाही. ओके. मग त्यानंतर दुसरा काही पर्याय नाही. जसे नेहमीप्रमाणे सगळे मुलं स्पर्धा परीक्षेकडे वळतात तसंच मी स्पर्धा परीक्षेकडे वळलो आणि पहिल्याच प्रयत्नात मी PSI म्हणून सिलेक्ट झालो.
आणि त्यानंतर पोलीस खात्यात माझा प्रवेश झाला. ओके, म्हणजे सर तुम्ही एमपीएससी क्लिअर केली आणि ते तुमचा पहिलाच अटेम्प्ट होता एमपीएससीचा. हो, माझा पहिल्याच प्रयत्नात मी एमपीएससी क्लिअर झालो. जबरदस्त जबरदस्त. कारण भरपूर मुलांचं स्वप्न आहे सर, जेव्हा आपण बघतो की मराठवाडा, खानदेश, विदर्भ या भागात पाहायला गेलं तर म्हणजे आपल्याकडे जमीन आहे पण पाण्याचा थोडा प्रॉब्लेम होत असतो भरपूर वेळा. आणि इथले मुलं म्हणजे शिक्षणाकडे खूप जास्त, म्हणजे जे आपले स्पर्धा परीक्षा असतात याकडे करतात, वर्षानुवर्ष घालवतात, बट सिलेक्शन होत नाही. बट तुमचं पहिल्याच अटेम्प्टला तुम्ही एमपीएससी क्लिअर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे जर बघायला गेलं. डीएडचा अभ्यास आणि डीएडच्या वेळी डीएडच्या सीईटीचा जो अभ्यास केलेला होता हां हां. तो कम्पॅरेटिव्हली थोडासा एमपीएससीच्या अभ्यासासारखाच होता, त्यामुळे जास्त कष्ट पडले नाहीत. ओके. त्यामुळे कदाचित आणि वाचनाची जास्त सवय असल्यामुळं हां, कदाचित सोपं गेलं म्हणता येईल. तुम्ही पहिल्यापासून वाचन करत आहात. हो, वाचनाची सवय जास्त आहे पहिल्यापासूनच आहे, जी आजही आहे. ओके ओके. तुम्ही आजही बघायला गेलात तर माझ्याकडे एक 2-3 हजार पुस्तकाचं कलेक्शन असेल. वाचनाशिवाय मला जमत नाही, मी कर्म वाचतो काही ना काही, करमत नाही थोडक्यात. येस. पोलीस खात्याच का निवडलं सर, की म्हणजे पोलीस खात्यातच जायचं हे का निवडलं तुम्ही? पोलीस खात्याची निवड म्हणजे असं नाही, नोकरीची गरज होती सर्वात महत्वाचं म्हणजे. सीईटी मध्ये डीएडच्या सीईटी मध्ये जर सिलेक्शन झालं असतं तर कदाचित मी शिक्षक म्हणूनच राहिलो असतो, परंतु सीईटी मधनं सिलेक्शन झालं नाही, दुसरा पर्याय नव्हता. आणि एमपीएससी करत असताना पहिली ऍड ती आली आणि त्या पहिल्या ऍड मध्ये पोलीस खात्यात आलो. योगायोगानं आलो. पोलीस खात्यातच यायचं असं नव्हतं, परंतु आलो आणि प्रेमात पडलो. आता पोलीस खात्याच्या प्रचंड प्रेमात आहे. म्हणजे तुम्हाला आवडतं हे काम प्रचंड. राईट राईट. सर आता थोडंसं जर आपण बुकचं विचारूया, तुमच्या म्हणजे कल्पना कशी आली की एक पोलीस अधिकारी असताना, कारण पोलीस अधिकारी जेव्हा असतात तेव्हा ते अवॉइड करतात कोणतं बुक लिहिणं किंवा सामाजिक परिस्थितीवर बोलणं किंवा गुन्हेगारीवर असं मीडियासमोर येऊन बोलणं किंवा बुक मार्फत पण बोलणं, तुम्हाला कशी कल्पना सुचली? नाही, सुरुवातीला असं नाही म्हणता येणार. पोलीस खात्यामध्ये सुद्धा प्रचंड लिहिलं जातं. आम्ही पोलीस खात्यामध्ये ज्यांना आमच्या पोलिसांचे पितामह भीष्म म्हणतो असे जे.एफ. रिबेरो सर, जुलिया रिबेरो सर, त्यांचं पुस्तक आहे बुलेट टू बुलेट. त्यानंतर वायसी पवार सरांचं आहे मी वायसी. त्यानंतर राकेश मारिया सरांचं आहे. भरपूर पोलीस अधिकाऱ्यांनी लिखाण केलेलं आहे. नुकतंच आता गजानन राजमाने सरांचं खांद्यावरचं स्टार आलेलं आहे. ऍडिशनल एसपी नांदेड सूरज गुरव सरांची काही पुस्तकं आहेत. भरपूर पोलीस अधिकाऱ्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि माझं जर पुस्तकाचा प्रवास म्हणाल किंवा मला जर पुस्तकाची कल्पना सुचली कसं याबद्दल जर म्हणाल तर ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी गावी असताना नक्षल कमांडर भूपती हा त्याच्या 60 सहकाऱ्यांसह सरेंडर झाला. महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासह गडचिरोली पोलिसांच्या समक्ष ज्यावेळी तो सरेंडर झाला त्यावेळी मला माझा तो गडचिरोलीचा प्रवास आठवायला लागला. भूपती, तिथला नक्षलवाद, ह्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या आणि मी काही दिवस त्या टोनमध्ये होतो किंवा मी त्या विचारात होतो. आणि दररोज खंडाळ्याला जाताना मी त्या ट्रेनमध्ये प्रवास करायचो. माझ्यासोबत आमचे एसीपी पंडित सर होते. मग आम्ही नक्षलवादावरती भरपूर चर्चा करायचो. मग चर्चा करत असताना मला एके दिवशी पंडित सरांनी म्हटले की अरे तू एवढ्या चर्चा करतोयस, तुला एवढं थोडंसं आत्मीयता आहे या सर्व विषयाबद्दल, तर तू या सगळ्या गोष्टी लिहित का नाहीस? त्यावेळी कुठंतरी डोक्यात आलं की आपण हे लिहिलं पाहिजे. बरोबर. मग त्यावरून मला पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली. राईट. तुम्ही बोलले सर की 3 वर्ष तुम्ही गडचिरोलीत काढले. बरोबर. तर ते तुमची पोस्टिंग केव्हा झाली ती, म्हणजे जेव्हा तुम्ही एमपीएससी क्लिअर केली आणि पहिलीच पोस्टिंग गडचिरोली होती की कशी? हो, 2014ला आम्ही ट्रेनिंगला गेलो. 2015ला आमचं फेब्रुवारीमध्ये ट्रेनिंग संपलं. ट्रेनिंग संपल्याबरोबर आमची पहिलीच पोस्टिंग गडचिरोलीला होती. आम्ही आमच्या बॅचचे जवळपास 120 जण गडचिरोलीला होतो. 2015ला आम्ही गेलो गडचिरोलीला. आणि किती वर्ष? 3.5 वर्ष. 3.5 वर्ष गडचिरोली. 2018च्या सप्टेंबरमधनं आम्ही तिथनं बाहेर पडलो. ओके सर, त्या प्रवासाकडे तर आपण येऊच, बट पोलीस खात्याबद्दल थोडं बोलू आज. म्हणजे की आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदाच एक PSI अधिकारी आलेले आणि पहिले रवींद्रनाथ पाटील सर आले होते, बट तो टॉपिकच वेगळा होता पूर्ण. आजचा टॉपिक आपला म्हणजे हा ज्वलंत एक गोष्ट आहे. तर सर, पोलीस अधिकाऱ्यांकडे जेव्हा पाहिलं जातं किंवा पोलीस खात्याकडे जेव्हा बघितलं जातं तर सामान्य नागरिक हा घाबरत असतो थोडा. कारण सर सोशल मीडियावर असेही काही व्हिडिओज येतात की जेव्हा पोलीस एखाद्याला मारताय, म्हणजे ठीक आहे त्याची चूक असेल म्हणूनच पोलीस अधिकारी मारतात, बट तुम्हाला काय वाटतंय? खरं सांगू का चंद्र सर, विषय असा आहे, पोलीस खात्याच्या निगेटिव्ह बातम्याच्या तुम्ही पाहता महाराष्ट्रात जवळपास 1000 पोलीस स्टेशन्स असतील. बरोबर. जवळपास ॲव्हरेज. एक पोलीस स्टेशनने आउट ऑफ द वे जाऊन केलेली चांगली कामं आणि महाराष्ट्रात काही पोलिसांनी केलेली चुकीची कामं जर एकत्र ठेवली तर एका पोलीस स्टेशनने केलेली चांगली कामं जास्त भरतील. परंतु ती कामं कधीही प्रकाश झोतात येत नाहीत समाज माध्यमांच्या.
कारण समाज माध्यमाला पोलिसांनी चांगली कामं केलेली कुठं जास्त उजेडात आणायची नसतात. बरोबर. परंतु युनिफॉर्मवरचा एखादा पोलीस ज्यावेळी कधी चुकीचं काम करताना आढळतो, मी असं नाही म्हणत की पोलीस कुठला चुकीचं काम करतच नाही, एखाद्या पोलिसांकडून चुकीचं काम होतं, परंतु त्याला एवढं ग्लोरीफाय केलं जातं किंवा एवढं त्याला सोशल मीडियावरती त्याला ट्रोल केलं जातं, सोशल मीडियावरती त्याला दाखवलं जातं वारंवार आणि त्याच्यावरती कमेंट्स घाणेरड्या केल्या जातात. ठीक आहे, परंतु चांगले पोलिसांची बाजू जर तुम्ही कधी पाहिली ती जास्त आहे कदाचित, मला असं वाटतं. सामान्य नागरिक ज्यावेळी एखादा पोलीस स्टेशनला जातो, तर आजची परिस्थिती अशी आहे, जर त्याला पोलीस स्टेशनला जर कुणी त्याला विचारलं नाही, तर आजच्या काळात वरिष्ठ असे आहेत की तुम्ही जर वरिष्ठांकडे गेलात तर तुम्हाला तात्काळ तिथं मदत मिळते. आणि मी जर माझ्या पोलीस स्टेशनला बसलोय आणि माझ्याकडे जर एखादा नागरिक आलाय आणि मी जर त्याला प्रॉपर अटेंड नाही केलं, प्रॉपर एंटरटेन त्याला नाही केलं आणि तो जर उठून माझ्या वरिष्ठांकडे गेला, तर मला ती जास्त भीती आहे की माझ्या वरिष्ठांची. हो, कारण तू त्याला एंटरटेन का नाही केला, मला त्याचं उत्तर द्यायचंय. त्यामुळे आजचं पोलिसिंग फार सोपं झालंय नागरिकांसाठी. आजचे वरिष्ठ सुद्धा नागरिकांसाठी फार, म्हणजे असं म्हणता येईल ना की आजचं पूर्णच पोलिसिंग हे जनताभिमुख झाले, लोकाभिमुख झाले. आजचे पूर्ण वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सगळे जनतेसाठी काम करतात. त्यामुळं मी थोडंसं तुमच्या शब्दाला हे करेन. तुम्ही डिसअग्री असू शकता सर, आणि या गोष्टीला मी मान्य पण करतो की काय होतं ना की मीडियामध्ये आजकाल अशा गोष्टी दाखवल्या जातात की कॉन्ट्रोवर्शियल दाखवलं तर त्याला जास्त व्ह्यूज येतात. आपल्याला माहिती आहे या गोष्टी की हे जास्त दाखवलं जातं आणि लोकांची पण चूक आहे की लोक ते निगेटिव्ह जास्त पाहतात. जेव्हा एखादा पोलीस अधिकारी एखाद्या बाईचं चोरलेलं मंगळसूत्र जर ते म्हणजे त्या मुलांना पकडतोय पटकन आणि ती बातमी ना त्याला कमी लाईक असतील, पण जर कुठे एखादा अधिकारी चुकीचं काम करतोय तर ती बातमी लवकर फिरत जाते आणि लोक पण ती जास्त शेअर करत जातात. एक तुम्हाला प्रश्न असा येस सर, भर मध्यरात्री एखादी मुलगी आहे आणि एखाद्या साईडला सुटाबुटामध्ये थांबलेले 2-3 मुलं आहेत, चांगल्या घरचे आहेत, बरोबर, प्रोफेशनल आहेत, गुन्हेगार नाही आहेत, आणि त्याच सोबत आणखी काही अंतरावरती आमचा एक पोलीस कर्मचारी थांबलाय जो युनिफॉर्मवरती आहे, तर त्या मुलीला सेक्युअर्ड कुणाकडे वाटेल? पोलीस अधिकाऱ्याकडे. भलेही ते मुलं गुन्हेगार नाहीयेत, बरोबर आहे, तरी तिला सेक्युअर्ड कोणाकडे वाटेल? पोलीस अधिकाऱ्याकडे. मग हा विश्वास आम्ही जिंकलाय ना. खरंय सर, हे तर 100% खरं आहे. काही पोलिसांमुळे जरी पोलीस खातं बदनाम होत असेल, आम्ही मान्य करतो, काही पोलिसांमुळे, आणि ते तर प्रत्येक क्षेत्रात आहे. म्हणजे आपण IT मध्ये पाहिलं तर IT देखील असे खराब लोक आहेत की ज्यांच्यामुळे हे होतं. रिअल इस्टेट या सेक्टरमध्ये पण काही चुकीचे बिल्डर असतात ज्यामुळे नाव खराब होतं. ऍस्ट्रॉलॉजीमध्येही काही रिसेंट उदाहरणं पाहिले तर काही लोकांमुळे बाकी ऍस्ट्रॉलॉजीचं नाव खराब होतं. तर हे प्रत्येक क्षेत्रात असतं. बट आधीची परिस्थिती थोडी वेगळी होती, बट आताची परिस्थिती खूप बदलली सर. आता पोलीस अधिकारी मी स्वतः पाहिले की खूप मदत करतात आणि हे होतं. मी पुणे पोलीसमध्ये खंडाळ्याला जाण्याच्या अगोदर मी पुणे पोलीसमध्ये काम केले. ओके. पुणे पोलीसचा रिस्पॉन्स टाइम 7 मिनिटाचा आहे. तुम्ही कंट्रोलला कॉल केला मदतीसाठी, 7 मिनिटाचा रिस्पॉन्स टाइम आहे आमचा, आणि तो ऑल ओव्हर महाराष्ट्राचा जवळपास होत आलेला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्र पोलीस हे भारतातील टॉपचं पोलीस आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि मी त्या पोलीस दलाचा एक घटक असल्याचा मला मात्र सार्थ अभिमान आहे. राईट राईट सर, जेव्हा तुम्ही पुणे पोलीसमध्ये होतात, म्हणजे आताही तुम्ही पुणे पोलीसमध्येच आहे, खंडाळा म्हणजे पुण्यातच येत असेल, तर काही असा चांगला अनुभव तुम्हाला सांगता येईल का सर, की म्हणजे लोकांसाठी घडलेली चांगली घटना? भरपूर अनुभव आहेत. त्यातील एक अनुभव सांगतो. आय थिंक भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमधून एक मुलगा मिसिंग होता, मुलगी मिसिंग होती. पुण्याचे CP सरांनी तिथून पुढच्या 15 मिनिटांमध्ये पूर्ण पुणे पोलीस दल रस्त्यावरती उतरवलं होतं ते एका मुलीच्या शोधामध्ये. पूर्ण पोलीस दल, स्वतः CP सर रस्त्यावरती होते. एकही पोलीस त्यावेळी पोलीस स्टेशनला नव्हता, सर्व पोलीस दल रस्त्यावरती होता आणि मुलीचा शोध घेतला होता. म्हणजे एका मुलीसाठी पूर्ण पुणे पोलीस दल रस्त्यावरती उतरवणं. आणि सर शोध लागला होता? हो. तेच सर, परत आपण नक्षलवाद या भागाकडे येऊ. तर सर, ते जे 3 वर्ष होते, तर जेव्हा तुमची पोस्टिंग तिकडे लागली, गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुमची जेव्हा पोस्टिंग लागली, तर घरच्यांची काय रिॲक्शन होती सुरुवातीला? घरच्यांनी ऐकलेलं होतं, त्यामुळे साहजिकच आहे, घरचे प्रचंड घाबरलेले होते, भीती होती त्यांच्या मनात. ओके. मग तुम्ही त्यांना कसं समजवलं? सुरुवातीला माझ्या मनात थोडीशी भीती होती, ऑब्व्हियसली. मी थोडंसं ऐकलेलं होतं, त्यामुळं समजवलं थोडंसं. करेक्ट. आणि सर, कसा आहे अनुभव गडचिरोली? 3.5 वर्ष तुम्ही कसे एक्सप्लेन करा? खूप सुंदर. मला एकूण एक गोष्ट सांगा. खूप सुंदर. जातेवेळी आम्हाला थोडीशी भीती होती परंतु एक चांगलं होतं की आम्ही बॅचमेट सगळेजण सोबत होतो, जवळपास 120 जण. 1 वर्ष आम्ही ट्रेनिंग सोबत केलेलं होतं. त्यानंतर आमचं 15 दिवस JTSCचं ट्रेनिंग झालं. जोही गडचिरोलीला जातो
त्याला जंगल वॉरफेअर ट्रेनिंग तिथं दिलं जातं आणि त्या ट्रेनिंगमध्ये आणखी आम्ही क्लोज आलो सगळे. आणि त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला गडचिरोली पोलीस काय आहे हे बघायला मिळालं. महाराष्ट्रामधील सर्वात शूर पोलीस दल जर कुठलं असं सांगायचं झालं तर मी त्याला गडचिरोली पोलीस असं म्हणेल. आणि त्यातली त्यात C60 यांचे अनुभव ऐकायला मिळाले, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करायला मिळालं, त्यांच्यासोबत ट्रेनिंग करायला मिळालं. आणि त्या 15 दिवसात आमची भीती कुठं पळून गेली. सर C60 म्हणजे? C60 म्हणजे नक्षलवादाच्या विरुद्ध लढण्यासाठी आपला महाराष्ट्राचा एक स्पेशल पोलीस फोर्स आहे. ओके. त्याला C60 असं नाव दिलेलं आहे. 1990ला पण तो महाराष्ट्र पोलीस दलानं तो स्थापन केलेला आहे. तो फक्त नक्षल ऑपरेशन्स, अँटी नक्षल्स ऑपरेशन्स करण्यासाठी तो वापरला जातो. ओके. आणि एलाइट फोर्स आहे, अत्यंत निर्भीड असा फोर्स आहे, शूरवीर फोर्स आहे. जीवाची तमा न बाळगता एकदम ऊन वारा पाऊस रात्रीच्या बेफाम अंधारात पाहिजे ते टार्गेट अचीव करण्यासाठी जाणारा. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे नक्षलवाद्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती असणारा फोर्स म्हणजे C60 फोर्स. तुम्हाला त्यांनी ट्रेनिंग दिलं तेव्हा ते? हा, C60चेच अधिकारी ते ट्रेनिंग द्यायला असतात. मग त्यांच्यामुळे आमचं पहिल्या 15 दिवसातच नक्षलवाद्यांच्या विरुद्धची भीती आमची पूर्ण संपून गेली. बरोबर. आणि नंतर मग आमचं पोस्टिंग झालं. माझं पहिलं पोस्टिंग गडचिरोली म्हणजे भामरागडच्या पुढे धोडराज त्या ठिकाणी झालं. माझा बॅचमेट पण सोबत होता. तिथे आमचे काही सिनियर ऑफिसर्स होते. मग त्यांच्यासोबत आमचं ट्रेनिंग चालू झालं. जंगल प्रचंड चांगलं होतं. त्यांच्यासोबत फिरणं, मग पेट्रोलिंग, कधी नाईट पेट्रोलिंग, कधी डे पेट्रोलिंग. मिस करतो आजही त्या जंगलात. आम्ही 3 दगडाच्या चुलीवर मांडून डाळ भात बनवलेलं, ते जे आमचं पूर्ण फूड आहे, जेवण आहे, आजही त्या सर्व लोकांना आम्ही मिस करतो. बरोबर. सर, त्या 3 वर्षामध्ये तुम्ही कधी नक्षलवादीला पाहिलं का? नक्षलवादीला जंगलात नाही पाहण्याचा योग आला. माझं फायरिंग सुद्धा माझं त्यांच्यासोबत कधी योग नाही आला माझ्या याच्यामध्ये. परंतु सरेंडर नक्षलला मी पाहिलं. सरेंडर केलेल्या नक्षलवाद्यांना पाहिलं. करेक्ट. आणि तो जो वेळ होती सर, म्हणजे 2015ला आय थिंक तुम्ही गडचिरोलीत होतं, तर त्या 3 वर्षामध्ये कसा तिकडचा माहोल होता? तिकडच्या लोकांना काय काय प्रॉब्लेम होत होते त्याबद्दल काय सांगाल? ती एकंदरीत परिस्थिती कशी होती? काय त्या लोकल लोकांमध्ये जी भीती नक्षलवाद्यांची, कारण त्यांचं काय होतं की पोलीस आणि नक्षल याच्यामध्ये ते लोक पिचलेले होते. पोलिसांना मदत करावी का नक्षलवाद्यांना करावी? पण पोलिसांना जास्त ठीक झालं तर पोलीस फार फार काय करतील, अटक करतील. ठीक आहे. परंतु नक्षलवादी डायरेक्ट मारूनच टाकतात. त्यामुळं एकदम शांत जनता, घाबरलेल्या परिस्थितीतील जनता, त्यांना नक्षलवादाकडे जायचंच नव्हतं किंवा जायचंच नाहीये. परंतु त्यांचा इलाज नव्हता. बरोबर आहे. नाईलाजानं ते त्यांना करावं लागत होतं ते तिथं. परंतु ते नक्षलवादाच्या दबावाखाली होते. सर, आणि हे तुम्ही ट्रायबल्स बद्दल बोलताय, जे आदिवासी लोक त्या जंगलांमधले होते, तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय. कारण त्यांचीच मदत घेऊन नक्षलवादी तिथं कारवाया करायचे. बरोबर. राईट. सर, असं कधी झालंय का, म्हणजे तुमचं एखादं ऑपरेशन त्या 3.5 वर्षातलं, तर त्याबद्दल काय सांगाल? की एखादं ऑपरेशन म्हणजे एक वेळा असं होतं की आम्हाला एक इनपुट मिळालं होतं. मी त्यावेळी C60ला नव्हतो. मी माझ्या पोस्टावरती माझं पोस्टिंग होतं आणि माझे 2 बॅचमेट्स त्या ठिकाणी आले. त्यांना एक इनपुट होतं. त्यांच्यासोबत 3 C60 पार्टी होत्या. एका पार्टीला ऑफिसर नसल्यामुळं मी त्यांच्यासोबत जस्ट मी 1-2 दिवसाचं ऑपरेशन करून आलो होतो माझ्या पोस्टाच्या पार्टीसोबत. आणि एक ऑफिसर कमी होता म्हणून मी माझ्या वरिष्ठांची परमिशन घेऊन मी त्यांच्यासोबत एक 3rd ऑफिसर म्हणून मी गेलो सोबत. ओके. जिथं नक्षलचा कॅम्प होता, आम्ही जवळपास 15-20 किलोमीटर चालत जंगलात जाऊन त्या कॅम्पपर्यंत आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे पोहोचलो. आणि नक्षलवाद्यांनी तो जस्ट कॅम्प सोडलेला असावा, कदाचित त्यांना आम्ही येण्याची इनपुट मिळाली असेल, चाहूल लागली असेल म्हणून त्यांनी तो कॅम्प सोडला. आणि कॅम्प सोडल्यानंतर आम्हाला त्यांचं नेमकं डायरेक्शन, ते कुठल्या डायरेक्शननं गेलेत हे काय मला समजलं नाही. त्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथं अंदाज घेऊन फायनली आम्ही डिसिजन घेतला की आपण परत येऊयात. आणि आम्ही ते ऑपरेशन कंप्लीट करून परत आलो. पोस्टात जसं परत आलो, दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला मेसेज आला की नक्षलवाद्यांना त्याचा राग आला की आम्ही त्यांच्या कॅम्पपर्यंत पोहोचलोय आणि त्यांनी आमच्या पोस्टाच्या शेजारच्या गावचा पोलीस पाटील उचलला आणि त्याच्या लिटरली तोंडात SLR रायफलची बॅरल ठेवून गोळी मारून त्याची हत्या केली, निरपराध माणसाची. त्या नक्षलवाद्यांनी हेच करत आले आतापर्यंत की त्यांच्या भीतीचा फायदा घ्यायचा आणि त्यांनी त्याला मारून टाकलं. कठीण आहे म्हणजे सर ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आता तर नक्षलवाद बऱ्यापैकी संपलाय, जवळपास संपला. पण पण तो पिरियड खूप डेंजर होता.
1980 पासूनचा पिरियड डेंजर होता. 1980 पासून. सर त्या 3.5 वर्षामध्ये जे ट्रायबल्स लोक होते, म्हणजे जे जे मेन लोक ज्यांच्यावर हे सगळं बितत होतं, की नक्षलवादी यायचे, ते म्हणायचे तुम्ही आमच्यासोबत काम करा, आणि पोलीस फोर्स म्हणायची की तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला वाचवतो, तुम्हाला सोयी सुविधा देतो आणि तुमचं आयुष्य चांगलं करतो. त्या ट्रायबल्सशी तुमचं कधी बोलणं झालं का सर? हो, नेहमीच व्हायचं. आम्ही पोलीस खात्यामार्फत आम्ही जनजागरण मेळावे घ्यायचो. जनजागरण मेळाव्यांमध्ये आरोग्यांच्या सुविधा काय आहेत, त्यांच्यासाठी शासनानं दिलेल्या सुविधा काय आहेत, त्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचो. सामुदायिक विवाह सोहळे करायचो, त्यांच्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायचो. या सगळ्यांमध्ये जेवढं काही आदिवासी लोकांसाठी करता येईल तिथल्या लोकल स्थानिक लोकांसाठी तेवढं आम्ही करायचो. जनतेचा आम्हाला सहभाग असायचा. जनतेला ते गरजेचं आहे. जनतेला तो विकास गरजेचा होता. जनतेला नक्षलवाद कधीही नको होता. त्या ट्रायबल्स लोकांना पण कधीच नको होता. फक्त त्यांनी काय केलं होतं, फक्त भीतीच्या जोरावरती त्यांनी त्यांच्याकडे तो ठेवलेला होता, एवढंच. बाकी त्यांना स्थानिक आदिवासी लोकांना नक्षलवादाबद्दल कधीही प्रेम नव्हतं. बरोबर. 1980च्या दशकात सुरुवातीला ज्यावेळी त्यांनी कधीतरी तेंदूपत्त्याचे भाव वाढवून दिले असतील, त्यावेळी कधीतरी त्यांना ते नक्षलवादी त्यांना रॉबिनहुड वाटले असतील सुरुवातीला बेस. बरोबर. परंतु नक्षलवाद्यांची स्ट्रॅटेजी ती होती, सुरुवातीला विश्वास जिंकायचा आणि नंतर आपला राजकीय हेतू साध्य करायचा. परंतु नक्षलवाद्यांना स्थानिक आदिवासींबद्दल कधीही प्रेम नव्हतं. फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना त्यांचा राजकीय हेतू साध्य करायचा होता, एवढंच होतं. बाकी त्यांना कधीही त्यांच्या प्रश्नांशी देणं घेणं नव्हतं, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याशी देणं घेणं नव्हतं. त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेल. कारवाफा, मी थोडंसं नाव विसरत पण असेल, त्या बाजूच्या एका मुलाने स्थानिक मदतीनं, शासनाच्या मदतीनं त्याच्या गावात लाईट आणली. विद्युत पोल टाकून सगळी लाईट वगैरे आली, त्याचं उद्घाटन झालं. स्थानिक पुढारी किंवा आता नाव नाही घेणार सगळ्यांचंच. ज्यावेळी त्याच्या गावात इलेक्ट्रिक पोल वगैरे टाकून लाईट आली, सगळं गाव आनंदित झालं. त्याच्या काही दिवसाच्या आत नक्षलवाद्यांनी त्या मुलाला उचललं, गावच्या बाहेर नेलं, त्याचा गळा कापला आणि त्याला मारून टाकलं. त्याच्या मागचं एकच कारण होतं की हा लोकांना एकत्र करतोय, लोकांना जमवतोय. म्हणजे त्यांना विकासाची देणं घेणं कुठं आहे? लाईट येणं हा तर विकास आहे. मग तुम्ही त्याला का मारताय? तर तो लोकांना संघटित करतोय म्हणून. बरोबर. किंवा गावात चांगलंच काम केलं होतं, गावात चांगलं काम, वीज आणणं म्हणजे चांगलंच काम केलं ना. मग तुम्हाला विकास कुठं हवा आहे? म्हणजे तुम्हाला तेच आवश्यक होतं की वर्षानुवर्षी ती लोक तिथंच राहावे. मग तुम्ही जे सोंग घेतलं होतं की आम्ही त्यांना तेंदूपत्त्याचे भाव वाढवून देतोय, बांबू कटाईचे भाव वाढवून देतोय, मग आम्ही तुमचा विकास करतोय. मग विकास कसा असतो? विकास म्हणजे काय आहे की रस्ते होणं, लाईट येणं, या सगळ्या गोष्टींनाच विकास म्हणतो ना आपण. बरोबर आहे. त्या गावात दवाखाने येणं, शाळा येणं, याला आपण विकास म्हणतो. आणि तुम्ही तेच होऊ दिलं नाही, मग तुम्ही त्यांच्यासाठी विकास कसला करत होता? बरोबर आहे. त्यांचा कधीही स्थानिक आदिवासींचा विकास करणं हा त्यांचा अजेंडा कधीही नव्हता. त्यांचा अजेंडा फक्त एवढाच होता, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची, त्यांची दिशाभूल करायची आणि आपला राजकीय हेतू सिद्ध करायचा. 1950 पर्यंत लाल किल्ल्यावरती लाल झेंडा ठेवायचा, फडकवायचा. 1950 पर्यंत हा त्यांचा अजेंडा होता. बरोबर. सर, आपण त्या याच्यात गेलो होतो त्या इसवी सन मध्ये. आता तर नक्षलवादाची मूळ सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली आणि कोणी केली? थोडंसं त्याच्या इतिहासामध्ये जावं लागेल. हो सर. 1967 नक्षलबाडी नावाच्या गावामध्ये ह्या उठावाला सुरुवात झाली. मूळ शेतजमिनीच्या वादावरनं ते भांडण सुरू झालं. तिथल्या काही संथाल वगैरे, तिथल्या काही ज्या जमातींनी ज्या जमीनदाराच्या विरुद्ध तिने उठाव केला आणि त्या जमीनदाराला मारून टाकलं. त्याच्यानंतर तिथले जमीन ताब्यात घेतली तिथल्या चळवळीने, आणि तिथनं मग नंतर दुसऱ्या दिवशी पोलीस त्या गावात आले. पोलिसांवरही त्यांनी लाठी तीर कमटा यांनी हल्ला केला. तिथं पोलिसही काही त्यात शहीद झाले. आणि त्यानंतर मग ह्या चळवळीला सुरुवात झाली. ते नक्षलबाडी गावात सुरुवात झाल्यामुळे आपण त्यांना नक्षलवादी म्हणतो. बरोबर. परंतु जर त्यांचा इतिहास बघितला तर भारतीय कम्युनिस्ट पार्टीची सुरुवातच 1920 साली झालेली आहे. आणि तिथनं ती सुरुवात, नंतर ती ब्रिटिशांनी सुद्धा बॅन केलेली संघटना होती. आणि त्यांना पूर्वीपासूनच भारतात लोकशाही नको होती. लोकशाहीच्या विरोधात असणारी ती लोक होती. कम्युनिस्ट पार्टीमध्ये सुद्धा 2 गट होते. एक गट होता की भारतीय लोकशाहीमध्ये मतदानाच्या प्रक्रियेमध्ये जाऊन आपण सत्तेत जाऊ, आणि एक गट होता की माओ किंवा लेनिन याच्या मार्गाने सत्ता बंदुकीच्या नळीत न चेते शस्त्राच्या जोरावरच सत्ता देशात मिळवायची. या गटाचा जो जहालमतवादी गट होता, त्या गटानं मग नक्षलबाडी गावात जे उठाव झाले, मग तो त्या गटाकडनं झाला. आणि ते नंतर त्याचं लोन वाढत गेलं. मग ते लोन पसरत मग तेलंगणा, म्हणजे त्यावेळेस आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र हा भाग सगळा पसरत गेला.
सुरुवातीला 1971च्या दशकामध्ये तो कमीही झाला. ऑपरेशन ट्रिपल चेस वगैरे इंदिरा गांधींनी राबवलं, त्या काळात ते कमी झाला. परंतु नंतर परत 1980ला कोंडापल्ली सीतारामय्याच्या आधिपत्याखाली PWGची स्थापना झाली. परंतु यावेळी मात्र त्यांनी प्री प्लॅन केलं. ते प्री प्लॅन केलं म्हणजे काय केलं की त्यांना माहिती होतं, त्यांनी एरिया जाणीवपूर्वक निवडला. जसं की महाराष्ट्रामध्ये गडचिरोली का निवडला, कारण तो मुंबईपासून जवळपास 800-900 किलोमीटर आहे राजधानीपासून. बरोबर. त्या काळातलं हैदराबाद पासून खम्मम आहे, आदिलाबाद आहे, तो 400-500 किलोमीटरवरचा आहे. ओके. त्या काळातला बस्तर म्हणजे भोपाळ राजधानी, आजचा छत्तीसगडचा, त्या काळातल्या भोपाळ तो तेवढाच अंतरावरचा आहे. मलकानगिरी किंवा रायगड हे जे डिस्ट्रिक्ट जे आहेत ओरिसाचे, ते तेवढ्याच अंतरावर आहेत. यांनी जाणीवपूर्वक जिथं राजधानीचं लक्ष कमी आहे, जो कम्पॅरेटिव्हली अविकसित भाग आहे, आदिवासी भाग आहे, जंगल भाग आहे, जिथं विकासाची गंगा अजून पोहोचलेली नाही, असा भाग त्यांनी जाणीवपूर्वक निवडला. आणि त्या भागात मग त्यांनी त्यांची चळवळ चालू केली. आणि कदाचित थोडाफार त्या काळात अन्याय होत असेलही शासकीय लोकांकडून. आणि मग त्यांनी तेंदूपत्त्याचे भाव वाढवून देणं. समजा एखादा पटवारी आहे, आपण तलाठी म्हणतो, तो एखादं काम करून देत नाही, मग यांनी काय केलं की त्या पटवाऱ्याला जाऊन कानाखाली 1-2 मारून ते काम करून घेतलं. आणि मग त्या आदिवासीला भारी वाटलं. आपल्याला भारी वाटत असतं की एखादा रॉबिन हुड आपलं काम करून देतोय. तुम्हाला जर उद्या तुमचं एखादं काम अडलेलं जर कोण असं रॉबिन हुड टाईप करून देत असेल, तुम्हाला भारी वाटतं. बरोबर आहे. आणि आपण त्याला हे करतो की ग्लोरिफाय करतो की या व्यक्तीने आपलं काम केलंय, आपण 4 लोकांना अजून सांगतो. आणि त्यांनी त्यात काय केलं, प्री प्लॅन, मग लोकल लँग्वेज शिकणं, लोकल भाषा शिकणं. गोंडी लँग्वेज होती का सर? गोंडी लँग्वेज. मग हे लोकल भाषा शिकायची. आणि ह्या सगळ्यांमधून मग त्यांना ते वाटायला लागलं की आपल्यासाठीही आलेत. परंतु ही सुरुवात होती त्यांची. ओके. या सुरुवातीतून त्यांनी विश्वास संपादन करत 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 गेले. आणि नंतर मग त्यांचा प्रसार असा वाढत गेला आणि ते एक संघटित झाले. त्यांनी देश पातळीवर एकच संघटना बांधली, एकच नियम, ज्याला केंद्रीय समिती म्हणायची. पॉलिट ब्युरो, केंद्रीय समिती, त्याचा एकच अध्यक्ष असेल किंवा एकच इन्चार्ज असेल, मुख्य असेल. त्याच्यानंतर खाली ती पूर्ण त्याची ते संस्थात्मक बांधणी त्यांनी केली. मग लोकल लेवल पर्यंत, त्यांचं गाव लेवल पर्यंत त्यांची संघटना बांधणी केली, त्यांची नियमावली ठरवली. आणि यातनं मग हे वाढवत गेले त्यांनी. हे जेव्हा होत होतं तेव्हा मग हे गव्हर्नमेंटला लक्षात येत नव्हतं का? कारण जर आपण चायना पाहिलं तर चायनामध्ये ऑलरेडी गव्हर्नमेंट बसून गेलेलं होतं कम्युनिस्टांचं. तर मग हे आपल्या गव्हर्नमेंटला कळत नव्हतं का की हे लोक असं करताय, की हे राजधान्यांपासून जे दूर केलं यांनी ते त्यामुळेच केलं की गव्हर्नमेंटला कळायला नको म्हणून? नाही, गव्हर्नमेंटला कळत होतं ना. गव्हर्नमेंट त्यावेळेपासून रियालिटीला विरुद्ध करतच आहे ना. करतच. मी जे आता ऑपरेशन ट्रिपल चेसचं उदाहरण दिलं, असे वेगवेगळे ऑपरेशन्स राबवले, ते राज्य त्यात विरोध करतच होते ना. बरोबर आहे. प्रत्येक राज्य आपल्या आपल्या परीनं त्यावेळी विरोध करतच होतं. आणखी तेवढा विकास झालेला नव्हता. त्यांनी निवडलेला एरिया एवढा ट्रायबल होता, जाण्यासाठी रस्ते नव्हते. जंगल एरिया निवडला, जंगल एरिया सगळा निवडलेला होता. अबुजमाड सारखा एरिया, ज्याला त्यांनी त्यांचं केंद्र बनवलं होतं. अबुजमाड एरिया हा ब्रिटिशांच्या टोपोशीट मध्ये सुद्धा नव्हता, जिथं जायला आजही रस्ते नाहीयेत, अजून पण नाहीये. आता करतील, आता करतंय गव्हर्नमेंट. आता अबुजमाड पण आपल्या कंट्रोलमध्ये आलंय, थँक्स. आणि सांगायला आनंद होतोय की आता भारतातला नक्षलवाद संपलाय. अबुजमाड मधनं पण आपण नक्षलवाद पळवून लावलाय. ओके. आता तिथे शाळा वगैरे सुरू होत आहेत. हे त्यांचं मेन केंद्र सर? मेन केंद्र अबुजमाड. तर त्या ठिकाणी रस्ते नाहीयेत, प्रॉपर वस्त्या कुठे आहेत हे माहित नाहीयेत. हल्ले करायचे गव्हर्नमेंट संस्थांवर, त्यांनी पळून जायचं. आणि स्थानिकांचा त्यांना सपोर्ट असल्यामुळं लपायला त्यांना जास्त जागा आहे ना. तर थोड्याशा अडचणी आपल्याला होत्या, पण हळूहळू त्या कमी होत गेल्या. बरोबर आहे. सर, जे तुम्ही अबुजमाड बोलले, तर हे कुठे येतं एक्झॅक्टली? अबुजमाड म्हणजे हा बस्तर महाराष्ट्राचा जो मूळ भाग आहे, थोडासा एमपीचा भाग आहे, थोडासा ओरिसाचा आहे, थोडासा महाराष्ट्राचा आहे, थोडासा तेलंगणाचा असा भाग आहे. एक 40,000 चौरस किलोमीटरचा जंगल भाग आहे. 40,000 चौरस किलोमीटर? हो. इंद्रावती नदीच्या काठावरचा तो सगळा भाग आहे. ओके. जो प्रचंड डेन्स जंगल त्याला आपण असं म्हणू शकतो. सर, हे जेव्हा नक्षलवादी निवडायचे, म्हणजे की आता कसं आहे की ट्रायबल्स आहे, म्हणजे जे लोक जंगलांमध्ये राहायचे ते, आणि नक्षलवादी असे 2 ग्रुप होते. तर हे नक्षलवादी होते कोण? म्हणजे हे शहरात राहणारे काही लोक होते, की हे पॉलिटिकल काही लोक होते, की हे
त्याच लोकांमधले काही लोक होते की जे त्यांच्या वरच्या, म्हणजे जसं आपण म्हणतो की पक्षाचा जिल्हाध्यक्ष निवडला आपण, मग जिल्हाध्यक्ष एक उपाध्यक्ष असं निवडला जातो पक्षांचा, तसे हे निवडले जायचे का? मग हे म्हणजे त्या ट्रायबल्स मधूनच निवडले जायचे की हे वरतून यायचं कोणी? म्हणजे हे लोक कोण होते जे इतके क्रूर बनून जायचे आपल्याच लोकांविरुद्ध? नाही, काय केलेलं आहे यांनी, जे यांचे वरिष्ठ आहेत ते प्रचंड शिकलेले सुशिक्षित लोक, यांनी ट्रायबल्सला हातात बंदुका देऊन त्यांना जंगलात फिरवलं. ते मात्र आराम करत राहिले. जसं साईबाबाचं उदाहरण देऊ शकतो आपण, ज्याला शिक्षा झाली, जो JNU मध्ये प्राध्यापक होता दिल्लीच्या युनिव्हर्सिटीमध्ये. असे भरपूर लोक होते जे त्यांचे थिंक टँक असं म्हणू शकतो आपण त्यांना, पाठीमागं असे भरपूर लोक होते. अर्बन नक्षल थोडक्यात असं त्यांना म्हणता येईल, जे त्यांना बुद्धीचा किंवा पाठिंबा त्यांचा होता. प्लॅनर्स हे वेगळे होते, जे एका ठिकाणी बसून प्लॅन करायचे. ओके, हे वेगळे होते, जे ऑन फील्ड काम नाही करायचे. ऑन फील्ड काम नाही करायचे. ऑन फील्ड काम करणारे वेगळे होते. नियम ते बनवायचे आणि नियमावली ते राबवून ते घ्यायचे. राईट. सर, चारू मुजुमदार आय थिंक एक नाव याच्यात येतं. हो. तर ही व्यक्ती कोण होती? या व्यक्तीने जास्त या गोष्टीचा प्रसार केला का? कारण मी काही रिसर्च केला, त्यामध्ये मला असं दिसलं की हा व्यक्ती खूप लवकर फरार व्हायचा किंवा अशा जागी लपलेला असायचा की तो लवकर सापडायचाही नाही. चारू मुजुमदार हा या सर्वाचा मूळ समजायला हरकत नाही त्याला. ओके. परंतु तो लवकरच पकडला गेला. आय थिंक तो 71-72 मध्येच तो मरण पावला, अटॅकने मरण पावला. तो अटक केला होता, तो कलकत्त्यामध्येच अटक झाला तो. बरोबर आहे. आणि तो त्याच वेळी मरण पावला. 28 जुलैला तो मरण पावला होता. आय थिंक 71-72 असावं, मी जर विसरत नसेल तर. आणि म्हणून नक्षलवादी तो 28 जुलै त्याचा शहीद सप्ताह साजरा करतात. अजून ते त्याला शहीद म्हणतात. तो अटॅकने मेला होता तो. बरोबर. आणि यांच्यात सगळ्यात मेन तुम्हाला कोण वाटलं सर, की ज्याच्या डोक्यात ती चिंगारी आली की आपण हे करायचं भारतात पण, की हा नक्षलवाद पसरवायचा? नाही, असं एकटाच नव्हतं. चारू मुजुमदार होता, कानू सन्याल होता, जंगल संताल होता, त्याच्यानंतर कोंडापल्ली सीतारामय्या होता. कोंडापल्ली सीतारामय्यानं जास्त केलं, जे PWG ची स्थापना केली, पीपल्स वॉर ग्रुप, त्याची जी त्यानं स्थापना केली, त्याला जास्त मानता येईल आपल्याला. तेव्हा सोशल मीडिया नव्हतं सर, काही नव्हतं. मग यांचं नेटवर्क इतकं कसं डेंजर होतं की हे, आणि हे स्वतः ट्रायबल एरियामध्ये राहायचे, म्हणजे अशा ठिकाणी की जिथे टेलिफोनिक नाहीये किंवा फॅक्स त्यावेळेला असायचं ते नाहीये. मग हे यांचं कम्युनिकेट कसं करायचे एकमेकांसोबत? नीड टू नो तत्व. ओके. जेवढी माहिती तेवढीच आवश्यक तुम्हाला. त्यांचं नेटवर्क आपल्या पुस्तकातही तुम्हाला वाचायला मिळेल. हो. की समजा तुम्ही पोलीस म्हणून जरी एखादा नक्षलवादी पकडला, तरी त्याच्याकडे जो मी मेसेज पास केलेला आहे दुसऱ्या एखाद्या नक्षलवादानं, तर तो काय मेसेज आहे हे तुम्हाला नाही सांगता येणार. कारण तुम्हाला तेवढीच माहिती दिली जाते जे तुम्हाला आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, एक पेन ड्राईव्ह मला तुम्हाला द्यायचा आहे, जो मला तुम्हाला पोहोचवायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्वारगेटच्या बस स्टँडवर नेऊन दे. स्वारगेटच्या बस स्टँडवर कलेक्ट करायला कोण येणार आहे तुम्हाला माहित नाहीये. फक्त तिथं तुम्हाला सांगितलं जाईल की एक पांढरा गमछा गळ्यात घेऊन अशा झाडाखाली एक माणूस थांबलेला असेल. स्वारगेट बस स्टँडवरती येणाऱ्या माणसाला एक सांगितलंय की काळा शर्ट घातलेला माणूस येईल, त्याच्याकडून तुला एक पेनड्राईव्ह रिसिव्ह करायचा आहे. बरोबर. आणि तो पेनड्राईव्ह तो ज्याला नेऊन देणार आहे त्यालाही माहित नाही की पेनड्राईव्ह माझ्याकडून येतोय. बरं. म्हणजे मध्ये चेन जरी ब्रेक झाली तरी आलाय कुणाकडून आणि जाणार कुणाकडे हे कुणालाही माहित नाहीये. नीड टू नो ज्याला म्हणतो, फार हे इन्स्क्रिप्टेड मेसेज. इन्स्क्रिप्टेड म्हणजे फारच डेंजर होतं हे पाहायला गेलं. आणि तत्व ती फार प्रॉपर पाळली जायची. ओके. म्हणजे एवढं म्हणता येईल, जे कट्टर नक्षलवादी असतात ना, असायचे पूर्वीचे, ते जंगलामध्ये एकतर पोलीस, डीप जंगलामध्ये एकतर पोलीस पेट्रोलिंग करतायत ना तर नक्षलवादी पेट्रोलिंग करतायत. बरोबर. तर कट्टर नक्षलवादी स्वतःची टॉयलेट पण कॅरी करायचे. बिकॉज ऑफ या ठिकाणी जर टॉयलेट आहे तर ते एकतर नक्षलवाद्यांचीच आहे. पोलीस पेट्रोलिंग करताना जर दिसली तर ते सुद्धा कॅरी करायचे. बापरे, इतकं डीप त्यांचं हे सगळं प्लॅनिंग होतं. यांच्या सगळ्यात क्रूर कोण वाटला सर तुम्हाला? म्हणजे मी टॉप बद्दल बोलतोय, आपण गडचिरोलीचे क्रूर बद्दल बोलू, बट यांच्यात सगळे जे टॉपचे होते यांच्यात सगळ्यात क्रूर आणि कोण सगळ्यात डेंजर कोण होता? सगळेच नालायक क्रूर होते. सगळे बोगस होते. सगळेच नालायक क्रूर होते. त्यांना मारण्यासाठी प्रशिक्षण, म्हणजे त्यांना मारणं हे काही त्यांच्यासाठी नवीन नव्हतं. जो त्यांच्यातला नवीन भरती व्हायचा, नवीन एखादा नक्षल भरती झाल्यानंतर त्याला पहिलं मारायला लावायचे. कारण त्याचे दोन फायदे असायचे. एक तर त्याला मारायची प्रॅक्टिस पण म्हणता येईल, प्रॅक्टिस नाही चुकीचा शब्द होईल, पण
त्याच्याकडनं नंतर त्याला भीती पण दाखवता यायची की बघ आता तुझ्या हातनं मर्डर झालं, आता तू बाहेर तुला पडता नाही येणार, म्हणून सगळ्यांकडनं मर्डर करून ते घ्यायचेच, म्हणजे तसं ते अडकवायचे लोकांना. अडकवायचे पण. आणि ट्रायबल्सला कसं ओढायचे सर ते, म्हणजे जे जंगलात राहणारे लोक आहे ट्रायबल्स, तर हे नक्षलवादी जसे बनत जायचे एक एक एक, त्यांना ओढायचे काय, म्हणजे त्यांना सांगायचे काय की म्हणजे प्रलोभन काय होतं, सगळ्यात मेन प्रलोभन काय होतं की बंदूक घेऊन तो व्यक्ती मारायला निघतो? प्रलोभन काय आहे की एकतर गावोगावी जाऊन ते मिटिंग करणार, सरकार कसं चुकीचं आहे, सरकार कसं तुमच्यावर अन्याय करतंय ह्याच्या काहीतरी अफवा पसरवायच्या, सरकारबद्दल चुकीची माहिती द्यायची, सरकारच्या योजनांची चुकीची माहिती द्यायची, सरकार तुमच्यावर अन्याय कसं करतं हे दाखवायचं. ज्या सगळ्या गोष्टी चुकीच्या असायच्या, बरं त्या गोष्टी बरोबर आहेत हे सांगणारं त्यांना कोण आहे तिथं, ठीक आहे. आणि ते केल्यानंतर नवीन रक्त खवळलं जायचं, मग ते ऑब्झर्व करणार की ह्यातला कोण जास्त खवळतोय लवकर, गाणी म्हटली जायची. आणि नवतरुणांना असंही शस्त्राचं आकर्षण असतंच, मग ते वॉच करणार की ह्यातला कोण आपल्याकडं सारखं सारखं जास्त आकर्षित होतोय, वारंवार मिटिंग मध्ये कोण आकर्षित होतोय. मग नंतर रात्री जंगलात थांबल्यानंतर मग आपल्याला जेवण घेऊन कोण येतोय, मग ब्रेन वॉश त्याचा झाला तर मग त्याला आकर्षण निर्माण झालं, त्याला घेऊन जायचं. नाहीतर मग एखाद्याच्या घरी 3 मुलं असतील तर एक चळवळीसाठी द्या म्हणून जबरदस्ती त्याला घेऊन जायचा. बरोबर. मग ज्याला जबरदस्ती ओढून घेऊन गेलेत त्याच्याकडनं पहिल्यांदा मर्डर करून घ्यायचा किंवा एखादा गुन्हा करून घ्यायचा. मग आता तुझ्याकडनं गुन्हा झालाय, आता तुला परत जायचा मार्ग नाही, अशा तऱ्हेने ते भरती करून घ्यायचे. तो आपण जेव्हा आतंकवादी म्हणतो, म्हणजे पाकिस्तानी आतंकवादी, तर जास्त करून धर्माच्या नावावर त्या पोरांना तिकडे हे केलं जातं की आपल्या धर्मात असं शिकवलं जातं तर तुम्ही हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. बट हे तर धर्माचा इथं काही विषयच येत नाही. मी जेव्हा धर्म मानत नाहीत ते, हे धर्म नाही मानत, धर्म नाहीये, कारण म्हणजे धर्माबद्दल एक कट्टरता असू शकते, आपण समजू शकतो. बरोबर. पण इथं ना धर्म आहे, ना जात आहे, ना कोणती गोष्ट आहे, फक्त अन्याय होतोय तर अन्यायाच्या विरुद्ध उभं राहणे असं त्यांच्या डोक्यात ते घालतात आणि मग हे गुन्हे करायला तयार होतात. अन्याय होत नाही, अन्याय होतोय याचं एक खोटं चित्र निर्माण केलं जातं. बरोबर आहे सर. या सगळ्यांमध्ये जर गडचिरोलीला आपण घेतलं तर गडचिरोलीमध्ये कोणतं असं जंगल आहे की ज्या जंगलामध्ये हे जास्त होतं? नाही, गडचिरोलीचा जो पश्चिमेचा भाग आहे तो सगळाच पूर्ण जंगल आहे ते? नाही, गडचिरोलीमध्ये 92% जंगल आहे. ओके. परंतु गडचिरोलीचा जो महाराष्ट्राच्या बाजूचा भाग आहे तो कम्पॅरेटिव्हली थोडासा कमी नक्षलवाद प्रभावित आहे. आणि बाकी जो छत्तीसगड बॉर्डरचा भाग आहे तो सगळा बऱ्यापैकी तो आहे. या लोकांना सर म्हणजे रेड कॉरिडॉर हा एक शब्द आहे आणि आपल्या पुस्तकाचं नाव पण लाल पाणी आहे, यांचं काय रिलेशन आहे? मला पहिले तुम्ही रेड कॉरिडॉर म्हणजे काय ते सांगा. रेड कॉरिडॉर म्हणजे लाल क्रांती किंवा लाल सलाम, त्यांचा जो सलाम आहे तो लाल, त्यांच्या क्रांतीचं नावाचं लाल. लाल म्हणजे रक्ताचा तो एक हे आहे, सिम्बॉल आहे. आणि असं म्हणतात की ज्याच्या हाताला भांडवलदाराचं रक्त नाही तो कम्युनिस्ट नाही. म्हणजे थोडक्यात यांच्या विचारसरणीची सुरुवातच हिंसेपासून आहे. बरोबर. ती लाल क्रांती, आणि ज्या भागात ती क्रांती पसरलेली आहे तो कॉरिडॉर म्हणजे तो रेड कॉरिडॉर. आणि माझ्या कादंबरीचं नाव लाल पाणी असण्याचं असं आहे, माझ्या कादंबरीचा नायक हा मराठवाड्यातला आहे. मराठवाड्यात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष आहे आणि त्याला असं वाटत असतं, काल्पनिक कादंबरी आपली, माझ्या नायकाला असं वाटत असतं की माझ्या शेतीत पाणी नाहीये, आणि जर पाणी असतं तर माझा विकास झाला असता. आणि ज्यावेळी तो पोस्टिंग होऊन गडचिरोलीला जातो तर तिथं पाणीच पाणी आहे. गडचिरोलीत प्रचंड पाणी आहे. खूप पाऊस पडतो का सर? प्रचंड पाऊस पडतो. ओके. आणि प्रचंड जंगल आहे, फार सुंदर जंगल आहे ते, बघायला हरकत नाही. ओके. आता तर नक्षलवाद संपलाय, आता लोक टुरिझम म्हणून पण गडचिरोलीकडे पाहू शकता, तिकडच्या लोकांनाही फायदा जायलाच पाहिजे. तर तिथलं पाणी मात्र लाल आहे रेड कॉरिडॉर मुळे, ते एक सिम्बॉलिक लाल आहे नक्षलवाद्यांमुळं. बरोबर. त्यामुळे कादंबरीचं नाव लाल पाणी असं आहे. राईट. ते तसं रिलेशन त्याच्याकडे आहे. राईट. सर, जे आपली कादंबरी आहे तर याबद्दल काय सांगाल? त्याच्यात काय काय गोष्टी तुम्ही सांगितल्या आहे? कादंबरीमध्ये बेसिकली नक्षलवादाचा पूर्ण तुम्हाला एका कॅरेक्टरच्या रूपात नक्षलवादाचा पूर्ण इतिहास हा तुम्हाला वाचायला मिळेल. नक्षलवाद हा कसा बेगडी आहे. नक्षलवादानं स्वतःला ग्लोरिफाय करण्याचा प्रचंड प्रयत्न केलाय. प्रत्येक वेळी आम्ही क्रांतीसाठी लढतोय, आम्ही चांगल्यासाठी लढतोय, आम्ही अन्यायाच्या विरोधात लढतोय हे सांगण्याचा प्रयत्न केलाय, परंतु असं काही नाहीये. परंतु प्रॉपर त्यांचा इतिहास तुम्हाला कादंबरीत वाचायला मिळेल एका कॅरेक्टरच्या स्वरूपात. त्यात एक माझा मराठवाड्यातला नायक आहे ज्याला अर्बन नक्षल बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. अर्बन नक्षल ही जी कन्सेप्ट आहे
त्यातनं त्याला ओढण्याचा प्रयत्न केला जातोय, तो येत नाहीये त्याच्यामध्ये. आणि त्यात एक सुंदरशी लव्ह स्टोरी आहे जी कम्प्लीट होत नाही, फुलफिल नाहीये. एक नक्षल कमांडर, एक ग्रे कॅरेक्टर मुलगी आहे जे कम्युनिस्ट विचारसरणीची आहे, पण नायकाच्या रूपातनं, नायकाच्या सानिध्यातनं ती लोकशाहीकडे येते आणि नंतर विकासाच्या मुख्य प्रवाहात येते. असा एक पूर्ण ओव्हरऑल तुम्हाला नक्षलवादाचा पूर्ण इतिहास थोडक्यात वाचायला तुम्हाला कादंबरीत मिळेल. आणि त्यासोबत गडचिरोलीचं जीवन, तिथलं कल्चर, मराठवाड्यातलं कल्चर, तिथलं मराठवाड्यातलं जीवन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील. कादंबरीमधले नायक तुम्हीच आहे का सर? कारण तुम्हीही गेले होते, तुम्ही मराठवाड्यातले. नाही, कादंबरीचा नायक मी नाहीये, कादंबरीचा लेखक फक्त आहे मी. तुमची कुठे कुठे पोस्टिंग झाली सर आजपर्यंत? माझी पहिली पोस्टिंग गडचिरोली झाली. नंतर मी पुण्यात 6 वर्ष केलं. पुण्याची पोस्टिंग संपून आता खंडाळ्याला आहे. सगळ्यात चांगलं कुठे वाटलं? गडचिरोली. परत जर ऑपॉर्च्युनिटी आली गडचिरोली जायची तर जाल? कारण अधिकारी म्हणतात, म्हणजे पिक्चरमध्ये पण असा डायलॉग असतो की एखादा मोठा वरिष्ठ अधिकारी किंवा MLA त्या अधिकाऱ्याला म्हणतो, पोलीस अधिकारी, गडचिरोली भेज दूंगा, गडचिरोली भेज दूंगा. जेवढे गडचिरोली करून अधिकारी आलेत ना, त्यांना जर कोणी म्हणलं ना की मैं तुम्ही गडचिरोली भेज दूंगा, तर तो आनंदाने म्हणेल भेज दो साहेब मेरे को गडचिरोली. हो का? गडचिरोली फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. म्हणजे खरं सांगू, गडचिरोलीची लोक प्रचंड प्रेमळ आहेत, चांगले लोक आहेत, प्रचंड प्रेमळ. त्यांच्या एवढं प्रेम तुम्हाला कुठंच मिळणार नाही. अरे बापरे. त्यांच्या एवढं आदरातिथ्य तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. त्यांच्या एवढी माणुसकी, म्हणजे अजूनही आठवण येते मला तिथल्या सगळ्या लोकांची. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिथले पोलीस. तिथले, आम्ही ज्यावेळी जायचो ना जंगलामध्ये, आम्ही हाताने स्वयंपाक बनवायचो जंगलामध्ये, मस्त वातावरण असायचं ते. आणि आम्ही ज्यावेळी सुरुवातीला गेलो त्यावेळी आम्हाला रवींद्र कदम सर आम्हाला लेक्चरला आले होते, आमचे आयजी होते. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 3 वर्ष गडचिरोली जर केलं तर तुमचं 3 वर्ष आयुष्य वाढणार आहे. कारण 92% जंगल, ऑक्सिजन आणि प्रदूषण नाही, काय नाही, एवढं सुंदर. त्यामुळं मला गडचिरोलीला कधीही जायला आवडेल. आणि मी तर सर्वांना, सर्व महाराष्ट्राला मी आवाहन करेल की जे गडचिरोलीबद्दलचं चित्र लोकांच्या मनात होतं की नक्षलवाद आहे, भीती आहे, आता तसं काही नाहीये. तुम्ही आवर्जून गडचिरोलीला जा. ताडोबा आहे, अलीकडे आहे, ताडोबाला भरपूर जण जातात, परंतु आलापल्लीचं ग्लोरी ऑफ आलापल्ली आहे, ते जंगल आहे. ओके. परत भामरागड आहे, परत बिनागुंडाचा धबधबा आहे, थंड हवेचं ठिकाण आहे ते. पर्लकोटा पामुल गौतम नदीचा तो संगम आहे, इंद्रावतीचा तो संगम. त्यात तर डोंग्यातनं ते सफारी, डोंग्यातनं तुमचं बोटिंग, आणि ते जंगल फार सुंदर आहे. गडचिरोली जंगलासारखं सुंदर जंगल तुम्हाला बघायला मिळणार नाही. शिरोंच्याचा तुम्हाला गोदावरीचा संगम फार सुंदर तुम्हाला अनुभव येईल. आणि प्रचंड पर्यटन तिकडे वाढावं अशी माझी इच्छा आहे. तिकडच्या लोकांचा आदरातिथ्य एकदा अनुभवा. तिकडचं फूड कल्चर तुम्ही कधीतरी अनुभवा. कसं आहे सर फूड कल्चर? गडचिरोलीच्या फूड कल्चर बद्दल काहीतरी सांगा. काय फेमस आहे, काय खातात लोक तिकडं, आणि चव कशी आहे जेवणाची? तिखट जरा जास्त खातात. आम्हाला जरा तिखट मला जास्त आवडतं, नाही आवडत मला, नाही पण त्यांना जास्त तिखट खायची सवय आहे. परंतु मला तिथले बांबूचे वाफते फार आवडतात. त्यासोबत मुंग्यांची चटणी फार आवडीनं खाल्ली जाते. मुंग्यांची चटणी? लाल मुंग्यांची चटणी. काय सांगताय? फार सुंदर. हो, मस्त बनवतात ते, आणि औषधी येते. ओके. हा, आणि त्यानंतर मशरूम, त्यानंतर मासे, नॉनव्हेज फार सुंदर बनवतात. म्हणजे चिकन, मटन, मासे फार सुंदर, फार सुंदर. मुख्य अन्न डाळ भात आहे, परंतु बाकी नॉनव्हेज तर फारच सुंदर. मला वाटतं ते त्यांचे जे मसाले राहत असतील, मला वाटतं त्या जंगलातूनच बनवत असतील, ऑर्गॅनिक एकदम. फार सुंदर. पण राईट, फूड कल्चर सुंदर आहे. ओके. आणि ते फूड कल्चर सुंदर आहेच, पण त्यांची जी आवडीनं खाऊ घालण्याची पद्धत जी आहे ना, आदरातिथ्य प्रचंड चांगलं आहे. लोक फार प्रेमळ आहेत. हो सर. लाल पाणी जे बुक आहे आपलं, तर त्याच्यात म्हणजे त्याच्यात तर लोकांना A to Z सगळी माहितीच मिळणार आहे. तुम्ही इतिहासही सांगितलाय त्याच्यामध्ये? इतिहास सांगितला. इतिहास कॅरेक्टरच्या रूपात ते चालू होता. मला एक जाणून घ्यायचंय सर की काय असतं की जेव्हा गडचिरोलीचा आपण ऐकतो किंवा ओव्हरऑल रेड कॉरिडॉर जर आपण पकडलं,
तर 40% भारताचा भाग त्यावेळेस म्हणजे ओव्हरऑल आजपर्यंत नक्षलवादात गेला होता पूर्ण रेड कॉरिडॉरमध्ये. तर या एरियामध्ये MLA पण असतील सर. आपण असं समजतो की एखाद्या भागातला आमदार हा खूप पॉवरफुल असतो, म्हणजे कलेक्टर तर असतातच पॉवरफुल अधिकारी, बट आमदारांच्या हातात खूप मोठ्या गोष्टी असतात. आमदार जे म्हणेल तसं गोष्टी घडतात. तर तिकडचे जे आमदार आहे अशा क्षेत्रातले, समजा गडचिरोली जिल्ह्याचे जे आमदार असतील, मग त्यांचं आणि जे नक्षलवादी एरिया किंवा ट्रायबल किंवा नक्षलवादी ते यांच्यात पण प्रॉब्लेम असायचे. कारण मी असं ऐकलंय की तिकडचे आमदार त्यांच्या नातेवाईकांना, मी फक्त गडचिरोलीबद्दल बोलत नाहीये, मी नक्षलवादी एरियाबद्दल बोलतोय, पूर्ण भारतातल्या त्यांच्या नातेवाईकांना त्या जिल्ह्यातच नाही ठेवायचे MLA किंवा असे लोक. हे खरं आहे का सर? त्याबद्दल मला फारसं नाही सांगता माहीत, परंतु त्यांनाही भीती होती. तुम्ही जर काही दिवसापूर्वी बातमी वाचली असेल काही वर्षापूर्वी, तर छत्तीसगडचं जवळजवळ सगळं मंत्रिमंडळ त्यांनी ब्लास्टमध्ये उडवलं होतं. काँग्रेसचे सर्व जास्त मोठं केडर नक्षलवाद्यांनी सगळं ब्लास्टिंगमध्ये उडवून ते बिचारे त्यात शहीद झाले होते सगळे. भीती सर्वांनाच होती तिथं, सगळ्यांना भीती होती. चंद्रबाबू नायडूंचं जर आपण पाहिलं तर नक्षलवाद्यांनी त्यांच्यावरही अटॅक केला होता. सर त्या अटॅक बद्दल काहीतरी सांगा, काय झालं होतं ते नेमकं, त्यांनी का केला होता आणि त्याच्यानंतर तिकडे काय झालं? थोडासा आता इतिहास मी तो विसरत असेल. चंद्रबाबू नायडू सरांवरती अटॅक झाला हे माहित होतं, त्यातनं ते थोडक्यात बचावले होते. आय थिंक तिरुपतीच्या वगैरे कुठेतरी तो झाला होता. त्यानंतर त्यांनी फार ते स्ट्रिक्टली त्याच्यावरती ऍक्शन घेतली आणि त्याचा परिणाम म्हणजे आंध्र प्रदेश सर्वात पहिल्यांदा बऱ्यापैकी मुक्त झाला असं म्हणता येईल. आंध्र प्रदेश पहिले मुक्त झाला. हो. अशा कोणत्या स्टेप्स घेतल्या गेल्या सर गव्हर्नमेंटकडून की ज्याच्यामुळे नक्षलवाद हा संपण्यात जमा आहे, म्हणजे संपलाच आहे? कारण अमित शहा आता बोलले की 29 मार्च 2026 पर्यंत, 31 मार्च 2026 पर्यंत मी पूर्ण नक्षलवाद कम्प्लीट करणार आहे. ते त्याच्या आधी बोलले होते आणि मोस्ट प्रॉब्ली ते आता परत त्यांचं स्टेटमेंट 1-1.5 महिन्यापूर्वी संपलाय. हो, सरांचं स्टेटमेंट आलं की संपलाय म्हणून. स्टेप्स काय होत्या की ज्याच्यामुळे हे लोक हे झाले? भारत गव्हर्नमेंटनं 2 लेवलला काम केलं. विकास आणि झिरो टॉलरन्स. शस्त्र टाका, तुम्हाला जर चर्चा करायची आहे तर शस्त्र टाकून या, विथ शस्त्र तुमच्यासोबत चर्चा होणार नाही. आणि ऑपरेशन चालू राहतील, पूर्ण इंटरस्टेट ऑपरेशन सोबत केले गेले. ज्याला विकासाच्या प्रवाहात यायचे तुम्ही सरेंडर व्हा, सरेंडर पॉलिसीचे फायदे घ्या, चांगलं जीवन जगा, आणि यायचं नाही तर मारू आम्ही तुम्हाला, न्यूट्रलाइज करू. भरपूर नक्षल सरेंडर झाले. झाले का सर? खूप सरेंडर झाले, कारण नाही झाले ते मारले गेले. गव्हर्नमेंट खूप अटॅकिंग मोडला होता का? अटॅकिंग मोडला होतं 15-20 वर्ष मागचे. कारण भारतातला सर्वात मोठा इंटरनल थ्रेट होता तो. त्यामुळं फार मिशन लेवलला त्याला टार्गेट केलं गेलं, बघितलं गेलं आणि ऑलमोस्ट तो संपवला. बरोबर. आता भारतातला नक्षलवाद ऑलमोस्ट संपत आला असं मला हरकत नाही. जे लोक सरेंडर करायचे तर त्यांना काय प्रलोभन दिलं जायचं गव्हर्नमेंट कडून? प्रलोभन नाही, प्रलोभनाचा सुद्धा पक्ष आपण एक पॉलिसी ठरवू शकतो. पॉलिसी आहे गव्हर्नमेंटची. ओके. त्या पदानुसार ठरलेलं बक्षीस आहे, आर्थिक बक्षीस पदानुसार आहे. नक्षलचे जे केडर्स असतात, सदस्य आहे, कंपनी कमांडर आहे, दलम कमांडर आहे, दलम उप कमांडर आहे, DVC आहे, असे त्यांचे पद आहेत. ओके. रँकिंग आहेत त्यांच्या रँकिंगनुसार त्यांना बक्षीस ठरलेलं आहे. ते बक्षीस रोख बक्षीस आहे, ते त्याला मिळेल. त्यांची नसबंदी केलेली असेल तर ती नसबंदी रिटर्न, मेडिकल भाषेतला शब्द मला तो सांगता नाही येणार, नसबंदी दुरुस्त करून मिळेल. त्यानंतर त्यांना राहायला घर मिळेल आणि काहीतरी एक स्वयंरोजगाराचं त्यांना साधन मिळेल, जेणेकरून समाजात एक चांगलं जीवन त्यांना जगता येईल. ओके. एक नॉर्मल जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या दिल्या जातात. आणि नाही, तुम्हाला नाही सरेंडर व्हायचं तर मग तुम्ही या, युद्धाला तयार राहा. आणि गव्हर्नमेंट तर अटॅकिंग मोडवर होतं. जे मागे पाहिलं आपण जरा डेंजरच होतं आपलं गव्हर्नमेंट, थोडं अटॅकिंग असलंच पाहिजे. शेवटी एक जिल्हाच पूर्ण बंद सरकवून गेला होता ना सर. नाही, तुम्ही क्रांतीच खोटी करताय ना. तुम्ही करताय काय? तुम्ही फायदा म्हणजे तुम्ही केलंय काय? ना आदिवासींचा फायदा झालाय, ना देशाचा विकास झालाय, ना तुमचं काही स्वप्नही पूर्ण होणार नाहीये. बरं, खोट्या क्रांतीसाठी तुम्ही लोकांचं रक्त सांडताय. बरं, देशातल्याच लोकांचं रक्त सांडताय. आपल्याच देशातल्या गरीब आदिवासींना तुम्ही भुलवताय, त्यांची दिशाभूल करताय. त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहातही आणत नाहीये, त्यांचे तर रस्ते येऊ देत नाहीयेत, त्यांना शाळाही येऊ देत नाहीयेत, त्यांची तर दवाखाने येऊ देत नाहीयेत. मग तुम्ही विकास कसला करणार आहे? एखाद्या माणसाची विकासाची कन्सेप्ट काय असते? त्याला रस्ता पाहिजे, त्याच्या मुलांना शिक्षण पाहिजे, त्याला पाहिजे त्यावेळी दवाखाना पाहिजे, आणि त्याला रोजगार पाहिजे. त्यातली एकही गोष्ट जर तुम्ही त्याच्या आयुष्यात येऊ देत नाहीत तर मग तुमची मूळ विकासाची कन्सेप्ट काय आहे? बरोबर.
आणि शासन ते द्यायला जाते तर तुम्ही त्याला देऊ देत नाही. मग तुमच्यासोबत केलं काय पाहिजे? सो चांगलं आहे आता, म्हणजे संपलाय. बरोबर. तुम्ही बोलले होते सर की विकास हा दुसरा मुद्दा होता, म्हणजे विकास हा पहिला मुद्दा जे गव्हर्नमेंट 2 गोष्टींवर करत होतं, आणि दुसरी पॉलिसी होती की सरेंडर करा, आम्ही तुम्हाला चांगली एक जीवनशैली बनवून देतो. पण ज्या गावांमध्ये हा नक्षलवाद होता किंवा ज्या गावांमध्ये हे ट्रायबल्स लोक आहे, या गावांसाठी आता गव्हर्नमेंट काय करते, काय चांगल्या गोष्टी आणते तिकडं? नाही, ज्या गावांमध्ये आता रस्ते होत आहेत सगळ्या गावांमध्ये, इथपर्यंत. शाळा तर ऑलरेडी आहेतच, होत्या सुरुवातीच्या, आता तिथे शिक्षक जात आहेत, सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत, बसेस जात आहेत. म्हणजे ज्या आपण नॉर्मल गावांमध्ये बघतोय त्या सगळ्या गोष्टी तिथे जात आहेत. काम जोरात चालू आहे. जिथं लाईट नव्हती तिथे लाईट जाते, ऑलमोस्ट गेली आता सगळीकडे लाईट. विकास प्रचंड केलाय तिकडं. कारण आपले जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तर त्यांनी स्वतः गडचिरोलीचं पालकत्व घेतलंय. त्यामागचं कारण हेच असू शकतं का सर, की तिकडचा विकास झाला पाहिजे? त्या लोकांनी आजपर्यंत जे सहन केलंय गोष्टी, की जे त्यांनी अनुभवलंय, तर त्या लोकांना चांगलं आयुष्य मिळालं पाहिजे. नाही, सरांचं आम्ही 2014 पासून पाहिले, सर संवेदनशील फार आहेत त्या विषयामध्ये. तुम्ही काय अनुभव सांगाल? म्हणजे मी तुम्हाला हे पोलीस अधिकारी म्हणून विचारत नाही इथं की तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून त्यांची तारीफच केली पाहिजे, बट ॲज अ एक असा व्यक्ती की ज्या व्यक्तीचा नक्षलवादाबद्दलचा अभ्यास खूप जास्त आहे, आणि फडणवीस साहेबांनी काय केलं तिकडे, कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलंय, याबद्दलच मला विचारायचं आहे. थोडक्यात 0 टॉलरन्स, नक्षलवाद. हा, थोडक्यात एक उदाहरण सांगतो आम्ही. हा, आम्ही भामरागडला ज्यावेळी होतो, हा. भामरागड म्हणजे एकदम नक्षल एरिया. त्याच्या अलीकडं अहेरी नावाचं ठिकाण आहे, हम्म. 70 किलोमीटर. तिथून भामरागडला एकच टावर सिंगल, तर तो सतत टावर बंद असायचा, मग कम्युनिकेशन बंद व्हायचं. तर त्यांनी नंतर काय केलं की आता वायर टाकायला लागतात, वायरातून मग टॉवर उभे करावं लागतात, त्याला जे कनेक्शन द्यायला लागतात. मग नक्षलवाद्यांच्या जर कधी वाटलं तर नक्षलवादी ते वायर कट करून टाकायचे, ठीक आहे ना. तर मग नंतर काय केलं की सॅटेलाइट टॉवर सिस्टीम आणली, प्रत्येक चौकीचा टॉवर उभा करायचा. चौकी म्हणजे पोलीस स्टेशन? हा, पोलीस चौकीचा टॉवर उभा करायचा, ज्याला वायरची गरज नाही, तो सॅटेलाइट कनेक्ट असेल. ओके. जो नक्षलवादी उडवण्याचा संबंध येत नाही किंवा वायर कट करण्याचा संबंध येत नाही. जेही काही विकास साधनं पाहिजेत, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, पण नक्षलवाद संपवा. म्हणजे फडणवीस साहेबांचं हे तत्व होतं, येस, जे काय असेल ते करा पण संपवा. 0 टॉलरन्स. नक्षलवाद्यांना सर पैसा कोण पुरवायचा? खंडणी, तेंदूपत्तावाले आहे, बांबू तोड आहे, सगळ्यांकडनं खंडणी. रस्त्याचे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, पण त्या एरियात तुम्हाला काम करायचंय, जीवापेक्षा भीती कुठलीच मोठी नाही ना. हे सगळ्या लोकांकडनं खंडणी गोळा करायची. जवळपास 1000-1500 कोटीपर्यंत त्यांचं टर्नओव्हर असेल. इतका पैसा होता सर यांच्याकडे? टोटल त्यांच्याकडे 1,500 कोटी असायला पाहिजे होती त्यावेळी. बापरे. नोटबंदीमुळे ते फार बॅकला आले. तिथून त्यांची त्यांचं काय बँकिंग सिस्टीम नव्हतं, ते पैसे सगळे डंप करायचे. आणि बऱ्याच सरेंडर नक्षलच्या बोलण्यातनं पण हे आलं की नंतर ते पैसे त्यांना इन कॅश करता नाही आले, कन्वर्ट नाही करता आले, आणि काही लोकांकडे त्यांनी पैसे दिले ते रिटर्न आलेच नाहीत. त्यामुळे त्यांचं ते नोटबंदीमुळे त्यांचं एक फार मोठं नुकसान झालं. तो सगळ्यात त्यांचा ड्रॉबॅक ठरला नोटबंदी बघायला गेलं तर. म्हणजे फॉलिंगचा एक हे म्हणजे थोडंफार म्हणता येईल तसं. हा, कारण पैशावरच सगळ्या गोष्टी चालू शकतात सर. म्हणजे जेही नक्षलवादी बनत असतील, ट्रायबल्स मधून जे लोक नक्षलवादी बनत असतील, तर जर त्यांच्या पैशाचं प्रलोभन नाही दिलं किंवा त्यांना चांगल्या लाईफचं प्रलोभन नाही दिलं, तर मग अर्थच नाही ना. आणि त्यांच्या पैशावरच डिमॉनिटायझेशनमुळे आघातून गेला, तेच संपायला तेव्हाच असतं सुरुवात झाली असं, कारण तो एनकॅश नाही करता आला त्यांना. बरोबर. स्त्रियांवर पण अत्याचार करायचे का सर हे? नक्षलवाद्यांनी असं लोकल स्त्रियांवर अत्याचार केले असं नाहीये, परंतु त्यांच्या प्रत्येक दलममध्ये स्त्रिया असायच्या. 30% पर्यंत स्त्रिया असाव्यात असं त्यांचं हे आहे. अंतर्गत त्यांचे लग्नही व्हायचे, फक्त त्यांची नसबंदी केली असल्यामुळे त्यांना मुलं वगैरे व्हायची नाहीत, तेवढंच. नसबंदी करण्याचं कारण काय सर? नक्षल मुलं व्हायला नकोत, कारण प्रेग्नेंट स्त्री किंवा लहान मुलं हे चळवळीसाठी त्यांना धोकादायक आहेत. दररोज त्यांना 40-50 किलोमीटर पायी चालायचं, आणि तेवढं मुलांना घेऊन शक्य नाही, त्याच्यामुळे चळवळीसाठी धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून त्यांनी हे केलं. आतापर्यंत तुम्हाला असं वाटलं का सर कधी की जे आपले परकीय शत्रू आहेत, जसं पाकिस्तान झालं, चायना झालं, स्ट्रॅटेजिक शत्रू आपला आहेच, तर या देशांचं पण या लोकांना सपोर्ट असेल? काही इनपुट्स तसे होते, पाकिस्तान चायनाकडनं फंडिंग मिळाल्याचे काही इनपुट्स होते. म्हणजे कितपत आता सत्य आहे याच्याबद्दल मला थोडंसं नाही सांगता येणार. काही इन्फॉर्मेशन गुपितही असते. ऐकलंय. बरोबर. फॉरेन फंडिंग होतं असं मी ऐकलंय. आता पुढच्या काही भागामध्ये जर आपण पाहायला गेलं तर या गोष्टी वाढू नये, किंवा कसं होतं सर की एखादं झाड आपण कापून टाकलं, पण एक त्याचं नॉर्मल मूळ जरी असलं तरी त्याच्यातून दुसरं झाड तयार होऊ शकतं. आता नाही होणार. त्याचे कारण काय? आता विकास होईल त्या भागात. विकास होईल. आता विकास मोठ्या प्रमाणात होईल, त्यामुळे या गोष्टी दाबल्या जातील. नाही होणार, कारण तुम्हाला चांगलं जीवन मिळायला लागल्यानंतर तुम्ही शस्त्र हातात का घ्याल? बरोबर आहे. आणि त्या लोकांना कळालं ज्यावेळी
अशिक्षित लोकांच्या हातात शस्त्र दिलं होतं. हा हा हा. त्यावेळी लोकांना कळत नव्हतं काही, पण आता लोकांच्या लक्षात यायला लागले, मुलं शिकायला लागली तिथली. हो. मुलांसाठी शिक्षण आहे, सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर ती लोक शस्त्र का घेतील देशाच्या विरुद्ध? सगळ्या सुविधा मिळत आहेत बरोबर. आणि देश त्यांचाही आहे ना. त्यांचाच देश आहे, त्यांच्यामुळेच, त्या जंगलामुळेच आपल्याला पाऊस मिळतो सर. इतके दिवस त्यांना फक्त असं दाखवलं जात होतं की देश तुमच्यासाठी काही करत नाही. हा हा. फक्त असं चित्र निर्माण केलं होतं. केलं जात होतं. हे खोटं होतं. पण ते सुरुवातीच्या काही काळात ते चित्र निर्माण करायला नक्षलवादी नेते यशस्वी ठरले होते. हा. तेवढंच झालं होतं. आता नाही होणार. आता नाही होणार या गोष्टी. नाही. कारण रिसर्च मध्ये असंही सापडतं सर की हे जे नेते होते यांचे मुलं जे होते हे मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकत होते. ते पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. यांनी स्वतःच्या मुलांना कधी नाही पाठवलं. हा. यांची स्वतःची मुलं पुण्या, मुंबई, दिल्ली सारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये शिक्षण घेतात. जे अर्बन नक्षल आहेत, बरोबर आहे. थिंक टँक आहे त्यांचे. हम्म. आणि मात्र गोर गरीब आदिवासींच्या मुलांच्या हातात शस्त्र आहे. हम्म. यांची मुलं मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये शिक्षण घेतात. हा पण कादंबरीत तुम्हाला व्ह्यू वाचायला मिळेल. बरोबर आहे. याच्यावरती पण प्रकाश हे टाकण्यात खूप आलेला आहे. इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा आजकालही जर पाहायला गेलं सर आपण तर पॉलिटिकल पार्टीत, मी कोणत्याच पार्टीचं नाव घेत नाही तर नक्षलवाद्यांच्या जे थिंक टँक आहेत त्यांनी मात्र या गोष्टी प्रचंड प्रमाणात केलेल्या आहेत. ओके. स्वतःच्या मुलांच्या हातात कधी शस्त्र नाही दिलं. कधीच कोणत्याच नक्षलवाद्याचा मुलगा तुम्हाला असा दिसला नाही. जे नाही? थिंक टँक बद्दल बोलतो, जे शहरात राहून जे त्यांना प्लॅनर्स आहेत, Planners. त्यांच्या मुलांबद्दल बोलतोय मी. बरोबर. त्यांनी स्वतःच्या मुलांच्या हातात कधी शस्त्र नाही दिलं. जे गरीब आदिवासी मुलांच्या दिलं, त्यांची दिशाभूल करून. सर आपलं लाल पाणी पुस्तक प्रकाशित म्हणजे झालंच आहे ऑलरेडी. आता जर बघायला होईल गेलं आता. तर होईल. तर संदेश काय द्यायचा आहे तुम्हाला लाल पाणी थ्रू? पुस्तकातून मला संदेश एवढा द्यायचा आहे, पुस्तक सर्वांनी वाचावं. नक्षलवाद कळेल. नक्षलवाद कसा बेगडी होता. जे काही लोक, सर्वच नाही पण काही लोक नक्षलवादाचं ग्लोरिफिकेशन करायचे. त्यांना कळेल की नक्षलवाद कसा बेगडी होता, कसा त्यांनी चुकीच्या मार्गाने ते जात होते. आणि दुसरा म्हणजे मला सर्वांना आवाहन करायचंय की एकदा सर्व गडचिरोलीला जा, गडचिरोली बघा, तिथं टुरिझम करा. ॲज अ टुरिस्ट म्हणून जा. टुरिस्ट म्हणून गडचिरोली बघा. बरोबर. फार सुंदर आहे. एकदा बघा गडचिरोली. एवढंच मला सर्वांना आवाहन करायचंय. मी पण प्लॅन करतो यावर्षी आणि तुम्ही सोबत असले तर अजून जास्त नक्कीच. चांगलं आपण बघता येईल. जाऊयात. नक्की सर. म्हणजे न घाबरता मला जाता येईल. नाही, आता घाबरण्याची कुणालाच गरजच नाही. आता गरजच नाही. पण तुम्ही चांगलं दाखवू शकाल. कारण हा, मी दाखवू शकेल चांगलं, एवढंच. बाकी कुणाला घाबरण्याची गरज नाही. आज गडचिरोलीमध्ये आरामात जाऊ शकता तुम्ही. जाऊ शकता. आपली पोलीस यंत्रणा पण तिकडची खूप चांगली आणि तिकडचे लोक मेन चांगली. लोक खूप सुंदर, खूप चांगले आहेत. ज्याही लोकांना वाटतंय की ज्यांना नक्षलवादाबद्दल जाणून घ्यायचे तर त्यांनी लाल पाणी हे आपले सुरेश जायभ या सरांचं बुक आहे. PSI सुरेश जायभ सर. तर त्यांनी ते, तर जर त्यांना हवं असेल, त्यांना वाचायचं असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तिथे तुम्हाला माहिती पाठवतील की कुठून तुम्हाला ते विकत घेता येईल. त्या सगळ्या लिंक्स तुम्हाला तिथे दिल्या जातील. आणि सर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. खूप छान माहिती तुम्ही दिली. माझ्याही म्हणजे नॉलेजमध्ये आज भर पडला की कसं एक ते होतं. आणि हे तर मला असं वाटतं आपण 5% पण नसल बोललो जेवढं पुस्तकात आहे त्याच्या. पुस्तकात इतकी डीप माहिती सरांनी दिली आहे त्यांच्या कादंबरीमध्ये, लाल पाणी या कादंबरीमध्ये. मनापासून धन्यवाद सर. थँक्यू.